स्नान करण्यासाठी आलो बघा. त्रिवेणी संगम. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. ओम नमो शिवाय. वा 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 वा. शंभो शंभो. खाली वाजता खाली वाजता खाली वाजता खाली वाजता. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. ठीक आहे भैया ना. ओके धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. स्वामी महाराज की जय. गुरुदेव दत्त. हे बघा तर गंगा स्नान चाललंय बघा. हे त्रिवेणी संगमावर किती योग आला बघा. आज 144 वर्षांनी महाकुंभाचा येण्याचा बघा. आणि आज सूर्यदेवा साक्षात आज गंगे स्नानमध्ये आंघोळ केली बघा. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. आता गंगेत स्नान झालं बघा. आणि स्नान झाल्यानंतर आपले थोडे आर्मीचे थोडे आहेत बघा. आमचे मला मित्र आहेत आणि आम्ही आता स्नान करून आता संत महंत यांच्या दर्शनासाठी निघालोय बघा. आज पवित्र असं बघा गंगेचं स्नान झालं बघा. आणि ते हनुमान बाहुबलीचा ते पण आता जाऊन दर्शन घेणार आहे. हे सगळे संत महंत आखाडे यांचं पण आता आम्ही दर्शनाला जाणार आहे. तर हे बघा हे आमचे एक सर्व्हिसमॅन आहेत. हे आमचे जोडीदार आहेत. आणि आज बरेचसे अजून लोक आहेत. मी तुम्हाला दाखवून नंतर. पण आता स्नान करून आम्ही आता निघालोय बघा. तर पुढचं तुम्हाला संपूर्ण दाखवतो बघा. संत महंतांचे दाखवतो मी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. चला धन्यवाद. हे पहा इथं आखाडे आहेत बघा. इथं संपूर्ण इथं बघा आता स्नान करून आलो बघा आम्ही. आणि इथं संपूर्ण आता या आखाड्यांची लाईन आहे बघा महाराज लोकांच्या. तर ते आता आपल्याला दाखवू. स्नान केल्यानंतर बघा आता आम्ही इथं चहा पिण्यासाठी आलोय बघा आता इथं. तर आता इथं चहा घ्यायचं आहे बघा आता. आणि मग नंतर आखाडे बघा जायचं. हे बघा हे चहाचं हॉटेल आहे. सुंदर चहा आहे. पण चला जाऊ द्या. हे बघा इथे एक स्वामी आहेत बघा. हे नंगे महाराज स्वामी आहेत बघा. हे बघा इथं एक स्वामी आहेत बघा इथं. हे पण नंगे महाराज स्वामी. हे आखाडा आहे महाकुंभ मेळा 2025. तर इथे सगळे स्वामी लोकांचे आखाडे बघा. हे बघा असं सुंदर असे. हे बघा हे तपस्वी बघा. हे तपस्वी महाराज. इथं संपूर्ण संत महंत आखाडे आहेत बघा त्यांचे. हे रेल्वेपासून दोन्ही साईडला आहेत बघा असे. तर बघा इथं एक महाराज आहेत बघा उभे रोडवर. हे सगळे जे संत महंत आहेत बघा. इथं सगळे आखाडे आहेत त्यांच्या इकडं. त्या साईडला पण असे आखाडे आहेत बघा लांबपर्यंत. त्या साईडला संपूर्ण हे रोड संपूर्ण आखाड्याने जाम झाले बघा. सगळे संत महंत. हे बारी बारी संत 700 वर्षापूर्वीचे संत आहेत बघा इथं. हे बघा हे निर्मलजी आश्रम जसरा प्रयागराज. तर इथं बघा हे आश्रम आहे बघा. इथं एक हे आतमध्ये सोडत नाही. हे बघा इथं हा जुना आखाडा इनपूर. हे महाराज लोक आहेत बघा इथं. इथं पण एक महाकाल प्रयागराज. हे बघा इथं अखिल भारतीय महात्यागी देवोशी आश्रम खालसा. इथं एक चांगले महाराज आहेत बघा. इथं मोठे महाराज आहेत इथं. हे बघू कारण सकाळी थोडी गर्दी कमी आहे इथं. तर बघा इथं असं त्यांचं आश्रम स्थळ आहे बघा इथं. हे बघा हे श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ हे इथं चालू आहे पहा. तर आता इथं जरा थोडं भोजन करण्यासाठी वेळ आहे. तर इथं आता थोडं आता जेवण करायचं. काय खरं बघण्यासारखं योग आहे बघा इथं. खरंच म्हणजे सर्व संत महंत बघा आता उपासनासाठी बसते बघा.
आम्ही पण इथं बसलोय बघा इथं प्रसाद घेण्यासाठी सकाळी सकाळी संत महंत हे बघा आता इथं सकाळचं आता जेवण केलं बघा, प्रसाद घेतला इथं आता. आणि आता ह्या ठिकाणून आम्ही आता निघालो बघा. तर बघा हे महाराज आहेत बघा, इथं ह्या महाराजांचं दर्शन पण घेतलं बघा. हे महाराज आहे त्यांचं दर्शन पण घेतलं बघा. आणि आता आम्ही निघालो बघा रामकृष्ण. हे बघा हे गंगा यमुना सरस्वती हे नदीमध्ये बघा आम्ही. आणि आता हे बघा सगळे कुंड दिसतात बघा हे. आणि त्रिवेणी संगमावर ह्याच ठिकाणी आम्ही आंघोळ केली बघा. हे सगळे कमीत कमी 25 पूल आहेत बघा. नवीन तयार करायचे काही गाड्यांचे तर काही पायदळ म्हणजे माणसासाठी पूल तयार केले बघा. आणि या नदीमध्ये बघा आम्ही आता या गंगा यमुना सरस्वती हे त्रिवेणी संगमात उभे आहेत बघा आम्ही. किती भाग्याचा दिवस आहे आज. हे बघा हे संपूर्ण असं बघा हे कसं निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथे. त्रिवेणी संगम आहे बघा. आणि हे आमचे इधर साहेब हे आपल्या संतीला परमेश्वराने यांना पाठवले बघा. आणि हे पण आमचे हे पण महाराज आहेत बघा. हे इंजिनियर आहेत बघा, इंजिनियर आहे ते. आणि हे सुद्धा आमच्या संतीला आहे. नाही ना हो ते उच्च पदश्री करायची तर आपण देवाला आलेलं आहे. हे घ्यायचं टिंगीचा विषय व जाऊ द्या हसत खेळत दिवस गेले पाहिजेत, त्याशिवाय मजा येत नाही बा. हां खरोखर धन्यवाद मान्यवर अशी मित्रमंडळी आम्हाला. वा 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 असं बाकी कोणाच्या हा देव बघा हे सगळे देवच आहे. ट्रेन आली बघा आणि इथून वरून ट्रेन चालली बघा. ट्रेनचा रोड आहे बघा. हा ही ट्रेन बघा, ही वरून रोड ट्रेन, पलीकडं पण ट्रेनचं आहे जायचं यायचं. आणि हे सगळं असं आहे बघा. इथं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि ते बघा तिथं ते पंडित नेहरू यांचा गुलाबी कलरचा त्यांचा वाडा आहे बघा तो. तर तो वाडा पण तिथं आता गर्दी भरपूर आहे, त्यामुळं आता तिथं आम्हाला वेळ झालेला आहे. तर ते वाडा आहे बघा त्या गुलाबी रंगाच्या पलीकडं तिथं पंडित नेहरू इंदिरा गांधीचा जन्म इथं झालेला आहे बघा. तर हे इलाहाबाद, हे इलाहाबाद म्हणजे प्रयाग सिटी म्हणतात त्याला. हे प्रयाग त्रिवेणी संगम. आता येतं येतं बघा इथं संपूर्ण ड्युटी लागली आहे. आणि हे बघा हे साहेब भेटले आम्हाला, हे कोल्हापूरचे पाटील आहेत. तर यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं बघा. आणि त्यांनी आम्हाला ते संपूर्ण ते मार्गदर्शन ते सगळं त्यांनी असे आम्हाला समजून सांगितलं. आणि ते चला जय हिंद. हे बघा इथं आता आहे संपूर्ण आता आहे नदीमध्ये त्रिवेणी संगममध्ये सगळे बाजार भरले बघा. आणि इतकं पब्लिक आहे. तर पब्लिक म्हणजे भरपूर पब्लिक आहे बघा. सगळे असे गाड्या भरपूर गर्दी आहे. आता एक हनुमान मंदिर, मारुती मंदिर आणि एक गड आहे. परत दुसरी गोष्ट म्हणजे नेहरू घराण्यांचा एक वाडा आहे. तो वाडा पाहण्यासाठी आम्ही चाललोय बा आता तिकडं. आता आता जेवण केले, जेवण करून आता बघा ह्या साईडला जायचे बघा. आणि तिकडं गेल्यावर तो वाडा आहे बघा. तिथं तो वाडा गर्दी भरपूर आहे, मिळाला तर पाहू. कारण इथं संरक्षण यंत्रणा पण लय भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळं काय तशी अडचण नाही आहे. पण तरी पण जपून राहावं लागतं. इथं प्रत्येकजण सांगतो. खाली बघा इकडं आखाडे आहेत बघा. इकडे संपूर्ण हे असे खाली साईडला संपूर्ण अख्खं पगार दिसत नाही तोपर्यंत सगळे असे आखाडे आहेत बघा इकडे. तर हे आखाडे फिरायला कमीत कमी 4 दिवस लागते सगळे. कारण 2000 एकरामध्ये हे सगळे बसलेले आहे बघा ही स्थिती. तर हे लय विशेष आहे. तर आता इथं बघा इथं प्रयागराज जंक्शन रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट रोड 18 किलोमीटर आणि स्टेशन 5 किलोमीटर आहे. आणि हे भारद्वाज आश्रम तर ते 4 किलोमीटर आहे. तर आम्ही आता त्या भारद्वाज आश्रममध्ये जाणार आहे. कारण इथं रिक्षाचं पण चौपट भाडं आहे. तर ते काय आपल्याला परवडत नाही.
म्हणजे ते 100च्या आत बोलतच नाही 25 काय भारी दिसतंय बघा ट्रॉफिक जाम बघा या सगळीचं वातावरण आहे त्या बाजूचं आम्ही आता पूर्ण माथ्यावर आलो बघा तयारी केली बघा सगळी तर आम्हाला आता आतमध्ये आता आम्ही इकडं मारुती मंदिर आहे बघा इकडं या मारुती मंदिराच्या दर्शनाला चाललोय पहा इथं म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे तर चाललोय आम्ही खाली बघा हे सगळे आखाडे आहेत बघा मी थोडं झूम करून दाखवलं बघा हे इतके आखाडे नजर थांबून एवढे सगळे आखाडे आहेत बघा इकडे हो बघा हे सगळे आखाडे आहेत एवढे आखाडे जर फिरायचे म्हणलं तर कमीत कमी 2 दिवस लागतील बघा इतके मोठे आखाडे सगळे महाराज लोक आहेत बघा इथं हे शंकर मंदिर आहे बघा इथे कोणतं मंदिर आहे बघा हे संपूर्ण सगळे बाहेर तिथे येतातच बघा या मंदिरात दर्शन घ्यायला हे बघा किती गर्दी आहे बघा इथं दर्शनासाठी लोकांची हा तरी इकडचे तिकडं होत नाही बघा काय गर्दी आहे बघा जिकडं पाहाल तिकडं सगळी बघा ही गर्दी सगळी सगळं असं बघा हेच आम्ही हनुमान शंकर दर्शन घेतलं बघा आणि आता जाणार आहे बघा शनी मंदिर म्हणजे शनी मंदिराचं ते अमिताभ बच्चनचा ॲक्शन झाला त्यावेळेस त्या मंदिरात ते बच्चन दर्शनाला येत होते बघा आता ते मंदिरला आता जायचे आम्हाला आहे बघा हे आमचं शनी मंदिर बघा बघा गर्दी बघा काय हा खरंच म्हणजे हा वा 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 करा बाजार भरलाय बघा इथं सगळा म्हणजे संपूर्ण खेळी म्हणजे जे हा विश्वातून लोक येतात जे काय नाही ते विश्वातलं संपूर्ण इथं मिळतं बघा इथं इतकं म्हणजे इथं सगळ्या काही दुकानं आहेत बघा इथं या विश्वामध्ये जे काय नाही ते इथं मिळतं बघा हा असे बारी 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 दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारचं इथं काय घ्यावं काय नाही असं होतं पण आता माझ्याकडे पिशवी नाही तुम्ही बरं घ्यायचं होतं पण पिशवी नाही हात नाही सांभाळायला त्यामुळं मी घेण्याचं जरा टाळतो तर बरं ठीक आहे पण डोळ्याचं जरी पारणं फिटं बघून हे अशा पद्धतीचं आहे बघा भरपूर गर्दी आहे बघा इथं म्हणजे माणसाला माणूस खेटून चाललेले तर आता इथंच व्हिडिओ इथं आता चाललंय तर हे महाराज भेटलेत बघा तर हे संपवतो इथं व्हिडिओ आणि मग नंतर पुढच्या व्हिडिओला दुसऱ्या मंदिराचं दर्शन दाखवतो तर आता इथं गर्दी असल्यामुळे आणि मोबाईल पण माझा स्विच ऑफ झालेला आहे म्हणजे आता 1-2% राहिले तर त्याकरता आता इथं व्हिडिओ संपवतो धन्यवाद रामकृष्ण हरी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि औदुंबरच्या झाडापाशी बघा हे स्वामी बसलेत बघा तर खरंच हे स्वामी बघा हे स्वामी म्हणजे या स्वामींमध्ये भरपूर गर्दी आहे बघा इथं हे बघा काय झालं आता आम्ही 4 जण बरोबर होतो तर 2 जण आमची हे होकाचोक झाली बघा मारुती मंदिर बशी आणि आम्ही 2 जण बरोबर आहेत पण आम्ही ज्या ठिकाणी आमचं राहण्याचं ठिकाण आहे म्हणजे हॉस्टेल त्या हॉस्टेलचं पत्ता त्या माणसाकडे राहिला आणि एकच चित पावती होती ती पावती त्यांच्याकडे राहिली ना आम्ही आता अडवले आम्हाला काय तर मार्गाचे नावं सांगता येणार काहीच सांगता येणार म्हणजे ठिकाण ते काही काय आणि आमच्याकडे आहेत फोन नंबर बनायला त्यांच्याकडे फोन नाहीत त्यामुळं ते सगळे अवघड झाले पहा ते अवघड झाले कमीत कमी 5 किलोमीटर ह्या रोडने वर जातोय खाली येतोय पण ते आम्हाला काय ते सापडायला मार्ग नाही म्हणजे कमीत कमी आम्ही 2 तास झाले फिरतोय बघा पायी काय आता आखाडे बघायला जायचं होतं पण त्याआधी पत्ताच नाही आणि ती माणसं होपली 2 तर आता बघू आता काहीतरी चौकशी करीत परत काही सापडतं का काय ठीक आहे